हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आजपासून 12वीची परीक्षा चालू झाली आहे आणि संकल्प पण ह्या वर्षी 12वीलाच आहे. तर आता त्याला तो चालला एक्झाम द्यायला. चला तर त्याला आपण एक्झाम सेंटरमध्ये सोडवून येऊया. टेन्शन आलं आहे खूप, त्यालाही टेन्शन आलं आणि मलाही टेन्शन आलेलं आहे. पण पास होऊन जाईल कारण खूप अभ्यास केलेला आहे त्याने. तर चला तर आपण त्याला आधी सोडवून येऊया. आज लीनाची पण 12वीची एक्झाम आहे. लीना सोनूची लहान बहीण, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची लहान मुलगी. ती ॲक्च्युली मिलिटरी हॉस्टेलला असते. तर तिची पण आज एक्झाम आहे. तर छान पेपरली बाळा, ऑल द बेस्ट तुला माझ्याकडनं. फ्री माइंडने राहा. संकल्पची आज बोर्ड एक्झाम आहे. बोर्ड एक्झाम द्यायला चालला आहे तो. ऑल द बेस्ट करा सर्वांनी. बबडा, बेस्ट ऑफ लक. आजपासून 12वीची एक्झाम स्टार्ट. संकल्प पण आहे. संकल्प थोडासा टेन्शनमध्ये दिसतोय. संकल्प टेन्शन आलं तुला? काय नाही, होऊन जाशील तू बाकी. ते माइंड एकदम पेपर. तर मी संकल्पला आता सोडून आलेली एक्झाम सेंटरमध्ये. थोडीशी गडबडच झाली होती कारण तो त्याचा आय कार्ड विसरला. ते कॉलेजमध्ये गेल्यावर लक्षात आलं. तर मग आमच्याकडे वेळ भरपूर होता कारण आम्ही एक्झामच्या 1 तास आधी तिथे गेलेलो होतो. तर परत आलो, आय कार्ड घेतलं आणि परत तो अगदी वेळेत पोचला. मग तोपर्यंत तो सेंटरमध्ये पूर्ण जात नाही. तोपर्यंत मी घरी आले नाही. आता जस्ट मी घरी आली आहे आणि आता मी सगळं आवरते आणि जॉबला निघण्याची तयारी करते. चल आता मी निघाली आता जॉबला जाण्यासाठी. कार्तिक शाळेतनं आलेला आहे. कार्तिक, जेवण करून घ्या आणि क्लासला पण नाही. चला तर मग बाय बाय. तर आम्ही आज परत चाललोय चायनीज आणायला, पण आज माझ्यासाठी नाही, तिला खायची. आज मला खायची तर आम्ही परत चालू घ्यायला आता. पायलची ऑर्डर मी घेऊन चालली आहे कारण पायलला क्लायंट आले, त्यामुळे तिला मॅनेजरने लगेच दिलं होतं. तर मी थांबले आणि मी घेऊन चालली आहे. काल ॲक्च्युली मला मन होत होतं चायनीज खायचं, काहीतरी वेगळं असं खायचं. तर आज सेम तसंच पायलला पण वाटलं. तर पायलला काल मी जिथून आणलं जे आणलं तेच तिला खायचं होतं कारण त्याची टेस्ट छान होती. आणि आज तिथे पण टिफिन आणला नाही. पण झालं असं, आम्ही गेलो कारण ते शॉप मला माहीत होतं. आम्ही गेलो तिथे घ्यायला, ऑर्डर वगैरे दिली. त्याच्यानंतर तिला क्लायंट आले इथे, त्याच्यामुळे तिला ताबडतोब प्यावं लागलं. आणि मग मी घेऊन आली ऑर्डर आता. पण पायल अजून 1 तास तरी फ्री होणार नाही, म्हणजे ते पूर्ण थंड होऊन जाणार. पण फर्स्ट क्लायंट इम्पॉर्टंट. बघूया आता कधी फ्री होत आहे. काल माझं मन झालं होतं चायनीज खायचं, ते बघून आज सगळ्यांनी सेम शॉपमधनं घेऊन आले. तर हे बघा तुम्हाला दाखवते. कासिम, क्या क्या लेके आया तू? चिकन लॉलीपॉप और फ्राइड राइस. वहीं से लेके आया ना जहाँ से कल लेके आए थे. हाँ. आणि एक हा पण. आणि पायल तर अजून फ्री झालेली नाहीये, ती पण येईल आता लवकरच. पायल, कितने बजे खाना खाई फिर? जस्ट अभी खाया, 10 मिनट हो गया. 5 बजे खाया. 5 बजे. और हमने 2:30 बजे लाया था. ठंडा हो गया तो इतना टेस्ट नहीं लग रहा. आधा खाया, आधा फेंक दिया. खाना ऐसे ही रहते, लेकिन अपने लिए क्लाइंट ज्यादा क्या इम्पोर्टेंट करे, हाँ ना, क्लाइंट भी आ गए. खाना छोड़ के पहले क्लाइंट अटेंड करो फिर खाना खाओ. नहीं, वो भी तो वही है अपना. हाँ वही तो है, अपना काम ही वैसे है. तो खाना ही नहीं खाया मैंने पूरा दिन क्लाइंट की वजह से. 2 बजे से बिजी थी तो शाम को 10:30 बजे तक बिजी थी. काल तर माझी सुट्टी होती. तर पायल काल एकटीच होती फ्लोअरवरती, तर ती नंतर जेवलीच नाही. पण आमच्यासाठी क्लायंट जास्त महत्त्वाचे असतात, जास्त इम्पॉर्टंट असतात, म्हणून जेवणाचं काय आम्ही एवढं मनावर घेत पण नाही. तर आज मी अजूनही जॉबवरतीच आहे आणि हे फ्री टाईममध्ये हे सगळं आम्ही असं काम करून ठेवत असतो. म्हणजे सगळं फोल्ड करून ॲप्रॉन, फेस नॅपकिन वगैरे हे सगळं फोल्ड करून ठेवत असतो. म्हणजे ज्यावेळेस क्लायंट्स असतात त्यावेळेस मग जास्त घाईगडबड होत नाही. आज तसं मला उशीरच होईल घरी जायला कारण सकाळी मी लेट आली ना, म्हणून. आज सकाळी जास्त स्ट्रेसफुल का होतं की संकल्प ज्यावेळेस आय कार्ड विसरला त्यावेळेस खूप टेन्शन आलं होतं.
कारण त्याचा सेंटर जो आहे तो घरापासून खूप लांब आलेला होता. पण मी त्याला बोलले मी जाऊन पटकन घेऊन येतो, तू इथेच थांब. तो बोलतो की नको मी जातो. त्याला असं वाटतं की तो माझ्या आधी जाऊ शकतो. मी जातो मी जाऊन पटकन घेऊन येतो, कारण आय कार्ड कुठं ठेवलेलं हे त्याला माहीत होतं. आणि तो जाऊ मी त्याला डायरेक्टली ऑटो करून दिली आणि त्यांना सांगितलं की इथे आणून परत सोडा म्हणून. पण तो जोपर्यंत जाऊन येत नाही रिटर्न तोपर्यंत इतकं टेन्शन आलं होतं मला. कारण तर मुलं सेंटरमध्ये चालली होती, चेकिंग वगैरे करून सेंटरमध्ये जात होते आणि संकल्पकडे फोन पण नाही की मी त्याला फोन करून विचारेल तू कुठपर्यंत आला बाबा, काय कार्ड भेटलं की नाही भेटलं, किती वेळात येणार आहे. तिथं मी रस्त्यावर जिथे मी त्याला त्या रिक्षामध्ये बसवलं ना तिथंच मी उभी होते जोपर्यंत संकल्प येत नाही. खूप म्हणजे त्यावेळेस असं असतं ना की म्हणजे मुलांची एक्झाम असते पण आई वडिलांचे खूप टेन्शन असतं की बरोबर जाईल की नाही. आज मी बघितलं की कितीतरी पालक बाहेर असेच उभे होते, खूप उशीर उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन असं क्लिअरली दिसत होतं. माझंही टेन्शन होतं चेहऱ्यावरती खूप सारं. मला त्याचा संकल्प आय कार्ड विसरला त्याचं जरा जास्त हे झालं होतं. पण नंतर तो वेळेत आला आणि वेळेत गेला आतमध्ये. पण जोपर्यंत एक्झाम स्टार्ट होत नाही, तो सेंटरमध्ये व्यवस्थित जात नाही, एक्झाम स्टार्ट होत नाही तोपर्यंत मी तिथून हल्ले नाही. म्हटलं परत काय हा विसरला तर, इमर्जन्सीमध्ये काय राहिलं तर. काय राहण्यासारखं तर नव्हतं, सगळं त्याला व्यवस्थित त्याच्या पप्पाने सगळं रेडी करून दिलं होतं. पण आय कार्ड तर शेवटी विसरलाच होता ना. त्याच्यामुळे मी तिथंच थांबून राहिले. ज्यावेळेस त्याची एक्झाम स्टार्ट होऊन 15 मिनटं होऊन गेली त्याच्यानंतर मी तिथून निघाले. मग तेव्हा मला कन्फर्म झाला की हा आता व्यवस्थित एक्झाम देऊ शकतो. मग त्या सगळ्याच्यामध्ये मला थोडं लेट झालं यायला जॉबवरती, त्याच्यामुळे आज जाणार पण लेटच आहे. तर आजचा दिवस तर पूर्ण धावपळीमध्येच गेला, पण छान वाटत होतं सगळ्या गोष्टी. आणि थोडंसं स्ट्रेसफुल वाटलं पण ठीक होतं, छान वाटलं. संकल्पचं एक्झाम पण छान दिली. त्याला विचारला मी कॉल करून तर तो बोलला पेपर छान गेला म्हणून. तर मग आजचा दिवस तर इथेच मी एंड करते, कारण घरी जायला मला खूप उशीर होणार आहे. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.